माझी सर्व पुणेकरांना हात जोडून विनंती, अजितदादा उपमुख्यमंत्री गेले त्याच्याबद्दल पुन्हा आपण सर्वांनी दुःख एक सेकंदासाठी तरी करूया, 2 मिनटं घेणं गरजेचं आहे, पण आता मोबाईलवर करता येत नाही, तर पुन्हा त्यांच्या आत्म्यात शांती देवं अशी विनंती करून पुढं थांबतो. आता कसं आहे माहिती आहे का सर, मी एक निवृत्त सैनिक आहे आणि गेले 30 वर्ष सामाजिक कार्य करतो आणि सामाजिक कार्य खऱ्या अर्थाने करतो. मग स्वतःचं घरदार विकून मी भाड्याच्या, आता भाडं म्हणता येणार नाही, पण मी अक्षरशः रस्त्यावर आहे गेले 30 वर्ष आणि बरेचसे पुणेकर मला ओळखतात, कारण मी खूप क्रांतिकारक आहे. म्हणजे मी तर याच्यापूर्वीसुद्धा क्रांतीचा एक विषय तुम्हाला सांगतो, मी प्रतिभा पाटलांना घरी पाठवलेला माणूस आहे. आता हे बोलायला नाही पाहिजे, आमच्या त्या भगिनीच आहेत, मोठ्याच आहेत त्यांच्या, अशी माझी खूप खूप कामं आहेत. तर मी ज्या घरात राहतो, ते मेजर पानसे म्हणून माझे जे मित्र होते ते वारले बिचारे, ते सेकंड वर्ल्ड वॉरचे होते. तर त्यांनी मला म्हटले, सुरेश तू स्वतःचं घर विकून तू आता भाड्याचं घर हुडकायचं करतोयस, तर तुला माहीत नाही कुठं मिळत नाही. माझा बंगला आहे, माझ्या बंगल्याच्या बाहेर 6 सर्वंटच्या क्वार्टर आहेत, त्याच्यातले 3 सर्वंटच्या क्वार्टर म्हणजे छोटेसं आउटहाऊसच्या 3 छोट्या रूम आहेत, 10 बाय 8च्या 10 बाय, जसे आमचे सावरकर 8 बाय 8 मध्ये राहिले ते माझ्या डोक्यात होतं. म्हटलं 8 बाय 8 मध्ये राहणारा माणूस तिथंच प्रातर्विधी करायचा, तर कारण ब्रिटिशांनी त्यांना खूप त्रास दिला. तर म्हटलं आपली 10 बाय 12ची जरी असली तरी चालेल. मग आम्ही तिथं गेले 35 वर्ष राहतोय. पण आता झालं काय, ते मेजर पानसेच्या माहितीनंतर त्यांच्या मुलाला आता ते घर विकायचं आहे आणि त्यांनी ते घर, हे 2 जे चित्रामध्ये तुम्ही पाहाल त्या दोघांनी काय केलेलं आहे, त्यांनी 3 तारखेला येऊन आमच्या घरावरच्या गार्डनमध्ये लिटरली हल्ला केला, काही कारण नसताना. त्यांना विचारलं की काही तुमच्याकडे पत्र आहे का, काय, माझ्याकडे क्लिप आहे ती दाखवतो, तुम्ही बघा तिथे वापरा. तर त्यांनी काही नाही, त्यांनी ते तोडाताडी केली, सगळं नुकसान केलं. नुकसान पण आता 2.5 लाखाचं झालं असेल, तो विषय वेगळा. मग त्याच्यासाठी आम्ही FIR केली. त्याच्या अगोदर आम्ही DOला जाऊन RTI केला की बाबा हे घर विकतायत, ही सरकारची जागा आहे, MODची जागा आहे, डिफेन्स मिनिस्ट्रीची जागा आहे, ही जागा कशी विकता येईल यांना, आणि त्याच्यासाठी काही कागदपत्र आहेत का, यांच्याकडे काही कागदपत्र नाहीत, काही नाही. फक्त आम्हाला कुणकुण लागली की फार मोठा पैशाचा व्यवहार झाला आहे, 25-30 कोटीचा व्यवहार झाला आहे. माहीत नाही कितीचा झाला असेल, परमेश्वराला माहिती, आम्हाला काहीच माहिती नाही आहे. आणि माझी तर विनंती हीच आहे आपल्यातर्फे की मला न्याय मिळावा, आणि मी समाजासाठी झटतोय. मी ह्या देशाला 71च्या युद्धामध्ये अर्धा लिटर तरी रक्त दिलेला माणूस आहे आणि आत्तासुद्धा दररोज ऑलमोस्ट माझं थोडं बहुत रक्त सांगतंच. या देशासाठी धरणावर मी काम करतो. मी एका धरणावर नाही, मी आता नेरमध्ये, साताऱ्यामध्ये केलं, नाशिकमध्ये करतोय. आणि माझी अजित पवारांना पण परवाचा फोटो तुम्ही पहा, अजित पवारांच्यावर माझी तीच चर्चा झाली. म्हटलं साहेब आपण 25 धरणं ह्या मार्च ते जून महिन्यामध्ये करूया, कारण आमच्याकडे 4च महिने असतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी पत्रक दिले बघा, त्याच्यात पुढारीमध्ये किती सुंदर बातमी आलेली आहे. माझा असा हाच फोटो आहे मागच्या बाजूनी. तर त्यांना मी हेच गळ घातली की 25 धरणं आपण करूया साहेब, आणि कॉन्ट्रॅक्टही नाही, लोकसभागातून ज्याला माती पाहिजे त्याला घेऊन जाऊन दे ना, आपलं इथं फ्रीमध्ये काम होईल ना. आणि सगळा पूर्ण पुणे जिल्हा ऑर्गॅनिक फार्मिंगवर जाईल आणि 12 नवीन धरणं बांधल्याचा फायदा होईल. तर हा विचार घेऊन मी काम करतोय. तर माझ्या घरावरती ज्या पद्धतीने अटॅक झाला, तर माझ्या मुलीला, माझ्या बायकोला, मला सुद्धा शिव्या दिला. मी तिथं पडलो, मला खूप लागलं, तर मला इंजेक्शन घ्यावं लागलं जाऊन दुसऱ्या दिवशी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जाऊन. तर ही दादागिरी चाललेली. आणि हे 2 ग्रस्त, त्यांची नावं तुम्हाला मी देतो, तुम्ही DOला विचारा ना हे प्रश्न की बाबा सेल डीड हुआ क्या, परमिशन आपने दिया क्या, तुम्ही परमिशन नाही दिली तर हे येऊन दादागिरी का करतात. आता इथं मगाशी एक जण म्हटले की ते FIR केला. अरे FIR वाल्याला घर खरेदी विक्रीचा काही संबंध नाही आहे, तो FIR त्याच्यापुरता आहे. इकडं तुम्हाला DOलाच विचारायला पाहिजे की तुम्हारे पास क्या तो है, नाही तर आर्मी अथॉरिटीला विचारा, त्या ब्रिगेडियरला जाऊन विचारा कि कोई तुमने परमिशन दिया इनको घर बेचने के लिए और कितने में बेच रहे हो. ते काहीच नाही कुणाला माहिती. मुघलाई आल्यासारखं वाटायला लागले. दुःख होतं, खूप दुःख होतं. तर माझी विनंती हीच आहे, कारण मला सुद्धा, मी जेव्हा राष्ट्रपतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं, तर तुम्ही मीडियानेच हा विषय विचारून धरला, नाही तर माझ्यासारख्याला तर चिरडून टाकलं असतं कधीच. मी 6 महिने ऑलमोस्ट एव्हरी डे, सेकंड डे TV वर आणि इकडे असायचो. आणि तुमच्या मीडियाचाच तो विजय मी कायम म्हणतो, आज सुद्धा मी म्हणतो, हा मीडियाचाच विजय होता. म्हणून मी एका राष्ट्रपतीला घरी पाठवू शकलो. आणि त्यानंतर किती चांगला कायदा झाला. आता कुणाला सुद्धा, कुठल्याही राजकारण्याला आर्मीची जागा दिली जात नाही. तर कुणाला तरी वाहून घ्यावं लागतं विषयाला, तरच त्याचे फळं दुसऱ्यांना मिळतात. आता मी स्वतःला ज्या पद्धतीने, माझ्यासारखे अजून काहीच असतील सैनिक जे कुठंतरी असे राहत असतील, त्यांना सुद्धा त्रास होत असेल, पण बिचारे बोलत नाहीत.
आता माझ्याकडे तेवढी शक्ती आहे, मी बोलणाऱ्यापैकी आहे, मी थोडा क्रांतिकारक असल्यामुळं मी तुमच्यापर्यंत पोहोचलो. आता हे सुद्धा माझं गेल्या 20 वर्षापासूनचं ओळखीचं आहे. हे सरांना पण खूप दिवसापासून ओळखतो, तुम्हाला पण ओळखतो. तर आता माझी तर विनंती आहे की मोठ्या चॅनल्सनी पण, तुमचे तर सगळे चॅनल आहेच आहे, पण ह्याला अजून त्याला पब्लिसिटी द्या. म्हणजे सुरेश पाटील परसे नाही, मी तर काय अजून कुठेही जाऊन राहील. मला तर धरणावरती तिथं शेतकरी फुकट जागा देत आहेत की साहेब तुम्ही या, आम्हाला तुमचा सहवास पाहिजे. कालच मी कल्याणमध्ये होतो, सिंहगडच्या पायथ्याशी 100 विद्यार्थी तुमच्या SSPMSचे. आणि पुढचं पाऊल तुमचं काय असणार याविषयी? कारवाई न झाल्यास काय? हां, माझी तर विनंती आहे की कारवाई व्हावी, म्हणजे पोलिसांनी कारवाई करावी आणि DOनी त्याच्यावरती कारवाई करावी की बाई गव्हर्नमेंटच्या कुठल्याही MODची परमिशन नसताना तुम्ही ही जागा कशी विकताय, आणि विकत असाल तर त्याचे काय डॉक्युमेंट्स आहे ते दाखवणं गरजेचं आहे. आणि हे दोन जे सौरभ अंकलेसरिया आणि त्याची बहीण ती जी पण आहे ती परसिस जी पण आहे, त्या दोघांना अटक करणं गरजेचं आहे. अक्षरशः त्यांनी, म्हणजे ज्याला म्हणतो ना इतके गुन्हे आणून, आणि काही जरूर नाही ना, अरे आमच्याशी संवाद केला असता तर आम्ही तुम्हाला म्हटलं असतं ना घ्या, आम्हाला 2 पैसे द्या, आम्ही कुठं भाड्याने राहू. पण आता माझी मागणी हीच आहे, ह्या दोघांना अटक करणं गरजेचं आहे. आणि DO कडून परमिशनचं पत्र आहे का हे तुम्ही सगळ्या जगाला दाखवा. जर असेल तर येस, आणि कितीचा हा व्यवहार झाला आहे ते सगळ्यांना माहिती होऊन द्या, कारण फार मोठा पैशाचं त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे. थँक्यू, मी सॅल्यूट करतो.